पावसाळ्यात किंवा थंडीच्या वातावरणात अशी कुळिथाची जिलेबी नक्की ट्राय करा। कुळिथाची जिलेबी बनवण्यासाठी एका परातीत 2 कप कुळिथाचे पीठ, 2 चमचे गव्हाचे पीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा हिरवी मिरची लसूण पेस्ट, 2 चमचे तेल आणि पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळवून घ्यायचा। भिजवलेल्या पिठातून थोडेसे पीठ पाण्यामध्ये कालवून टाकण्यासाठी बाजूला ठेवायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिंगोळे वळवून घ्यायचे। अशा प्रकारे सगळ्या पिठाचे शिंगोळे बनवून घेतले आहे। एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल मध्यम आचेवर तापत ठेवायचे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, जिरे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे हिरवी मिरची लसूण पेस्ट हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे। यानंतर यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचे। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाजूला ठेवलेले पीठ पाण्यात कालवून टाकायचे। यानंतर थोडे थोडे करून शेंगोळे पाण्यात टाकायचे। सुरुवातीला 8 ते 10 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे। यानंतर यामध्ये जाड बारीक शेंगदाण्याचा कूट 7 ते 8 चमचे टाकायचा। हे सर्व व्यवस्थित एकत्र करायचे आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे। हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी अळूची वडी कुरकुरीत आणि भरपूर लेयर्सची कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। अळूची वडी बनवण्यासाठी मध्यम आकाराची पाने निवडून घ्यायची, पानाची देठं काढून घ्यायची आणि पाने स्वच्छ धुवून घ्यायची। पाने स्वच्छ धुवून घेतली की एखाद्या जाळीमध्ये काढून ठेवायची, म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल। पानांना लावण्याचे पीठ बनवण्यासाठी एका भांड्यात 10 ते 12 चमचे बेसन, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा जिरे, चिंचेचं पाणी, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे पीठ भिजवून घ्यायचे।
अळूच्या वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाने उलटी ठेवून त्यावर पीठ लावून 4 ते 5 पानांची एक वडी बनवून घ्यायची. एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे. अळूची वडी कढईमध्ये ठेवून झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटे वडी छान वाफवून घ्यायची. एका बाजूने वाफवून घेतल्यावर दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिटे पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यायची. वडी थंड झाली की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायची. कढईमध्ये तेल तापत ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या. आज मी कुरकुरीत आणि भरपूर लेअर्स असलेला मिनी पफ कसा बनवायचा आणि त्यासोबत लाल चटणी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. माझ्या पद्धतीने एकदा असा पफ नक्की बनवून बघा. पफ बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप मैदा, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे गरम तेल टाकायचे. चमच्याने तेल व्यवस्थित सगळ्या मैद्याला लावून घ्यायचे. यानंतर यामध्ये पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि 10 मिनिटे झाकून ठेवायचा. स्टफिंग बनवण्यासाठी एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा हिरवी मिरची लसूण पेस्ट, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा धना पावडर हे सर्व मध्यम आचेवर एकत्र करून घ्यायचे. यानंतर यामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे. मसाले आणि बटाटे व्यवस्थित परतून झाले की यामध्ये मीठ टाकून उकडून घेतलेले 1 वाटी हरभरे मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचे आणि यामध्ये टाकायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे.
चटणी बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा हिरवी मिरची लसूण पेस्ट, 2 चमचे शेजवान चटणी आणि 2 ते 3 टोमॅटोची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचे मिश्रण, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून चटणी व्यवस्थित उकळवून घ्यायची. भिजवून घेतलेल्या पिठाचे 4 एकसारखे गोळे करायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4ही गोळे एकसारखे पातळ लाटून घ्यायचे. साठा बनवण्यासाठी मी 4 चमचे तूप आणि 6 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरले आहे. सुरुवातीला एका पोळीला हे मिश्रण लावायचे, त्यावर थोडासा मैदा टाकायचा आणि पुन्हा दुसरी पोळी ठेवायची. अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांना मी साठा लावून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा लाटून घ्यायचे. चारही बाजूने कडा कापून टाकायच्या म्हणजे जास्त लेयर्स येतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे एक समान भाग करून घ्यायचे. त्यातील एक भाग घेऊन त्याला चारही बाजूने पाणी लावायचे. बटाट्याचे थोडे मिश्रण मध्ये भरायचे आणि बाजू हलक्या हाताने दाबून घ्यायच्या. अशा प्रकारे मिनी पफ तयार आहे. एका कढईमध्ये पफ तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापत ठेवायचे. त्यामध्ये 2 पफ टाकून तळून घ्यायचे. पफ तळताना गॅस मंद आचेवर ठेवायचा. एका बाजूने तळून झाले की दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत पफ तळून घ्यायचे. हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी जास्त वेळ कुरकुरीत राहणारी मक्याच्या पिठाची कांदा भजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. अशा प्रकारे कांदा भजी बनवली तर खूप वेळ कुरकुरीत राहते. कांदा भजी बनवण्यासाठी मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचे. हा पिवळसर भाग काढून टाकायचा म्हणजे कांदा मोकळा होतो आणि भज्यांना आकार व्यवस्थित येतो. एका भांड्यात कापून घेतलेला कांदा आणि चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे.
यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे पावडर टाकून व्यवस्थित एकत्र करायचे. यानंतर यामध्ये कोथिंबीर आणि फिक्या मिरच्या उभ्या कापून टाकायच्या. अर्धी वाटी मक्याचे पीठ टाकायचे आणि व्यवस्थित एकत्र करायचे. यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. भजी तळण्यासाठी मध्यम आचेवर एका कढईत तेल तापत ठेवायचे. सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी व्यवस्थित तळून घ्यायच्या.